माझं डोळ्याचं ऑपरेशन झालेलं आहे, तरी मला मळ्यामध्ये जाण्यासाठी रस्ता नाहीये. तरी खूप अडचण आहे. तरी मी ती माझी गाडी ना तिकडे मळ्यामध्ये लागेली, ती गाडी काढायसाठी मी इथं आलेलो आहे. एवढं पाणी असताना रस्ता होण्याच्या बाबत विनंती करतोय मी. दास बाबुराव लहरे. आम्ही नारंदीच्या कडाला 100 लोकांची कुटुंबाची वस्ती राहतो इथे. आणि इथे भाजीपाला, दूध व्यवसाय आणि शेतीचे सर्व काही शहरामध्ये ने आण करण्यासाठी या नारंदी पार करून आम्हाला तिकडे जावं लागतं. आणि भयानक अशा अतिवृष्टीमुळे हा 25 वर्षापासून आमचा प्रश्न विलंबित पडलेला आहे पुलावरला. आणि तो शासनाने भुजबळ साहेबांना आम्ही बऱ्याच वेळेस निवेदन दिले, पण अजूनही त्यांनी कुठलीही दखल घेतली नाही. आणि आता आमचा जीव आम्ही धोक्यात धरून शाळांच्या मुलांना याकडेला आणतो, भाजीपाला नेतो. आणि वृद्ध अवस्थेत असलेल्या महिला ह्या सुद्धा आजारी पडल्यानंतर आम्ही शासनाकडे हीच मागणी करतो की एखादे जर आमची जीवितहानी झाली तर ही शासन याला जबाबदार राहील. आणि हे ताबडतोब शासनाने भुजबळ साहेबांनी याची दखल घ्यावी आणि आमचा मार्ग हा मोकळा करून द्यावा. आणि या नारंदी नदीवरील या 100 लोकांचे कुटुंब यांचं जीवन हे सुरळीत झालं पाहिजे ही आम्ही नम्र विनंती करतो.